म्हैसाळमध्ये 1,22,56,000च्या विकास कामांचे उद्घाटन आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण. म्हैसाळ येथे विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण 1,22,56,000 रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या अंतर्गत म्हैसाळ येथील पूरसंरक्षक भिंतीसाठी 56 लाख रुपये, जिल्हा परिषद मराठी शाळेच्या खोल्यांच्या बांधकामासाठी 24 लाख रुपये, छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील भवानी माता मंदिर सभागृहासाठी 12,56,000 रुपये, तसेच अंबिकानगर येथे संविधान भवनाच्या बांधकामासाठी 30 लाख रुपये असा निधी मंजूर करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकार महर्षी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर चौक येथून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी चेअरमन S.B. पाटील यांच्या हस्ते आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच क्रांतीचक्र मंडळ अंबिकानगर यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मेघराज शिंदे, माजी पंचायत समिती उपसभापती दिलीप कुमार पाटील, माजी पंचायत समिती सदस्य राजू माळी, नरवाडचे सरपंच मारुती जमादार, भाजपा सांगली जिल्हा उपाध्यक्ष मोहन नागरगोजे, सांगली अर्बन बँकेचे माजी व्हाईस चेअरमन R.D. तात्या कांबळे, लक्ष्मी सहकारी बँकेचे संचालक अरुण माने, विठ्ठल बंडगर, भाजपा तालुका सरचिटणीस शिवतेज घोरपडे, शिवसेनेचे रामदास कोरवी, संजय दोडमणी, किरण कांबळे, नेमिनाथ चौंडाज, मनोज मगदुम, तेजस चिरोटे, राजू चिरोटे, विकास शिंदे, स्वप्नील घोरपडे, सूरज अभंगे, अमोल नलवडे, विजय संगलगे, दादासाहेब कांबळे, दिलीप घोरपडे, विजय माळी, अमर पाटील, संतोष पिड्डे, गणेश शिकलगार, ओमकार लोहार, बाबासाहेब कांबळे, सिद्धू पाटील, अरुण पाटील, शीतल भोसले, अनिल माने, सुभाष आयगोळे, सुभाष इंगमिरे, कृष्णा चौगले, अरुण आवळे, विनोद आवळे, मधुकर कांबळे, करण बनसोडे, नालसाब मुल्ला, अमीर मकानदार, विशाल पाटील, रोहित पाटील, अमोल पाटील, बाळासाहेब संगपाळ, पोपट पाटील, सचिन कोरवी, कृष्णा कुंभार, नवलूक कणके यांच्यासह भाजपा बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे म्हणाले की म्हैसाळच्या विकास कामांसाठी आतापर्यंत सुमारे 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढील काळातही म्हैसाळच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी आणि भारतीय जनता पार्टी म्हैसाळ यांच्या वतीने करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, म्हैसाळ.